नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2026-27 फार्मसी ॲडमिशनमध्ये डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म, डी फार्म नंतर जे लॅटरल एंट्री बी फार्म, DSP डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आल्यामुळं पुढचे जे शेड्यूल आहे, ज्यामध्ये मग तुमची तात्पुरती गुणवत्ता यादी, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ग्रीव्हियन्स पिरियड आणि या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट याचं देखील वेळापत्रक बदललेलं आहे. हे बदललेलं वेळापत्रक कसं असणार आहे, त्याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अडथळे येत आहेत. या सगळ्या गोष्टींवरती आज सविस्तर बोलणार आहोत. ॲक्च्युली काल या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली. मी प्रवासात होतो, या ठिकाणी इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये होतो, त्यामुळं मला या ठिकाणी तुम्हाला अपडेट व्हिडिओच्या माध्यमात देता आलं नाही. तरी देखील मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती, पण कम्युनिटी पोस्ट सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही म्हणून पुन्हा व्हिडिओ बनवतो आहे. तर बघूया. CET सेल असं सर्च करा. CET सेल सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल 2026-27 वरती जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन जे तुमचं लेफ्ट हँड साईडला आहे, त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएटमध्ये बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म अर्थात डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी DSP असा टॅब दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचं पोर्टल ओपन होईल. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचं पोर्टल ओपन झाल्यानंतर इथे बघू शकता रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड झालेली आहे. कधीपर्यंत? 23/7/2026 अर्थात 23 जुलै 2026 डेट एक्सटेंड झालेली आहे. तुम्हाला इम्पॉर्टंट डेट या सेक्शनवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण शेड्यूल बघता येणार आहे. 23/7/2026 तुम्ही रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता ते 24/7/2026 ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीने करू शकता. ई स्क्रुटिनी केलं तर ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय होईल. फिजिकल स्क्रुटिनी केलं तर जवळच्या FC सेंटरवरती जाता येणार आहे. अर्थात बऱ्याच विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी केलेलं आहे आणि अजूनही फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही वेळात फॉर्म सबमिट केला आहे तर व्हेरीफाय करायचं काम हे या ठिकाणी जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असतात ते ऑनलाईन ई स्क्रुटिनी पद्धतीने फॉर्म व्हेरीफाय करतात. वर्कलोड असल्यामुळं बऱ्याचदा तुमचा फॉर्म डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायला वेळ लागू शकतो. फॉर्म लॉक नसेल, अनलॉक असेल तर आता देखील तुम्ही या ठिकाणी ई स्क्रुटिनीऐवजी फिजिकल स्क्रुटिनी करू शकता, पण थोडा वेळ वेट करा. मुदतवाढ झालेली आहे, ते फॉर्म तुमचा व्हेरीफाय करतील. काही अडचण आली तर CET सेलचा हेल्पलाईन नंबर आहे, ईमेल ID आहे, त्याच्यावरती देखील तुम्ही विचारणा करू शकता. त्यानंतर 26/7/2026 अर्थात 26 जुलै 2026 रोजी या ठिकाणी तात्पुरती गुणवत्ता यादी येईल, ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून ज्यांनी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला फॉर्म भरलेले आहेत त्यांचे मार्क्स, नाव, कास्ट, कॅटेगरी हे किती होतं ही माहिती दिली जाते. यावरून तुम्हाला कुठलं कॉलेज लागेल याचा अंदाज लावता येत नाही. फक्त यामध्ये तुमचा काही चुका झाल्या असतील, नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी, तर ते आपण ग्रीव्हियन्स टाकून बदल करून घेऊ शकतो 27 ते 29 जुलैच्या दरम्यान. अर्थात एखाद्याजवळ रिसिप्ट असेल, एखाद्याजवळ एखादं डॉक्युमेंट नसेल आणि ते अवेलेबल झालं असेल तर तुम्ही त्या ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये बदल करून घेऊ शकता. त्यानंतर 31 जुलै 2026 या रोजी तुमचं काय येणार आहे? या ठिकाणी 31 जुलै रोजी तुमचं फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि त्यानंतर पुन्हा कॅप राऊंड सुरू होत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पुन्हा डेट एक्सटेंड होणार नाही आहे. आता कॅप राऊंडचं वेळापत्रक देखील आलेलं आहे. 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला पहिल्या कॅप राऊंडसाठी कॉलेजची यादी देता येणार आहे. म्हणजे तुम्हाला जे कॉलेजची यादी हवी आहे ती द्यायची आहे आणि जर तुम्हाला पहिल्या कॅप राऊंडमध्ये कॉलेज मिळालं तर त्याचा निकाल हा 6 ऑगस्ट रोजी येणार आहे आणि 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज करायचं आहे. मिळालेलं कॉलेज नको आहे, पुढच्या राऊंडला जायचं आहे, तर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करून पुढच्या कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, मागच्या वर्षीपासून कॅप राऊंडचे नियम बदललेले आहेत. मागच्या वर्षीपासून तुम्ही जी कॉलेजची यादी पसंतीच्या उतरत्या क्रमाने देता, म्हणजे सगळ्यात जास्त जे कॉलेज हवं ते पहिल्या क्रमांकाला. यापूर्वी फक्त पहिल्याच क्रमांकाचं कॉलेज ॲटो फ्रीज व्हायचं, म्हणजे ते घ्यायलाच लागायचं. पण आता तसं नाही आहे. पहिल्या कॅप राऊंडला पहिले 3 कॉलेज ॲटो फ्रीज होणार, म्हणजे पहिल्या 3 कॉलेजपैकी कुठलंही लागलं तर ते घ्यावंच लागणार आहे. दुसऱ्या कॅप राऊंडला पहिल्या 6 पैकी कुठलंही कॉलेज लागलं तर घ्यावं लागणार आणि तिसऱ्या कॅप राऊंडला पहिले 9 अशा पद्धतीनं ते ॲटो फ्रीज होणार आहे. हा बदललेला नियम आहे. तो जो बदललेला नियम आहे त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ बनवलेला होता मागच्या वर्षी, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तो देखील व्हिडिओ पहा. पुढचं देखील वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट करता त्याच दरम्यान जर फ्रीज केलं आहे तर संबंधित कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं प्रवेश निश्चित करायचा आहे. कॉलेजमध्ये देखील जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. जे ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केले ते सगळे सोबत घेऊन जायचे आहे. कॉलेज निवडताना काय गोष्टींची काळजी घ्यावी या सगळ्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणारे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे, तिथं देखील ते जाऊन पहा.
दरम्यान येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी सविस्तर कॉलेज निवडताना काय काळजी घ्यावी अशा सगळ्या बाबतीत मार्गदर्शन करेल. शिवाय महाराष्ट्रातले जे फार्मसी कॉलेज आहेत त्यांचे आपण PDF फाईल बनवलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात एकूण किती कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट किती आहेत, प्रायव्हेट किती आहेत, ते कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये येतं, CET सेलच्या वेबसाईटवरून ऑथेंटिक डेटा घेऊन ती फाईल बनवलेली आहे. अतिशय नाममात्र शुल्कामध्ये मिनिमम चार्जेसमध्ये आपण त्या PDF देणार आहोत. चार्ज का लावतो आहे? फ्री दिलं तर त्याची काही व्हॅल्यू राहत नाही आणि ते बनवण्यासाठी आम्हाला देखील काही एफर्ट्स घ्यायला लागलेले असतात. त्यामुळं त्याची देखील लिंक आहे ती आपण या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरती देतो आहे. व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला ती माहिती अवेलेबल होईल. कॅपराऊंड ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी, बदललेले नियम काय आहेत याबाबतचे व्हिडिओ, त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तो व्हिडिओ पहा, चुका करू नका. काही शंका असतील तर खाली कमेंट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.